स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार विरुद्ध जनमन गोवे या दोन संघामधील हा 10वा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहत आहात माजी अध्यक्ष 40 प्लस चषक 2024 भिवंडी 40 प्लस क्रिकेट असोसिएशनचे पहिले अध्यक्ष शरद भोईर साहेबांचा वाढदिवस उद्या 13 जून 1 जून आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन आपल्याला प्रतिवर्षाप्रमाणे पाहायला मिळते. दोन्ही संघाने चांगलं प्रदर्शन केलेलं आहे. जनमन गोवे संघाने चांगली कामगिरी केलेली आहे. तर या स्पर्धेमध्ये स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार संघ हा देखील एक छुपा रुस्तम संघ म्हणून पुढे आलेला आहे. ज्या संघाने कालवार सारखा बलाढ्य संघाचं आव्हान मागील सामन्यामध्ये संपुष्टात आणलेलं आहे आणि हा सामना देखील रंगतदार होईल यात तील मात्र शंका नाही. ही अपेक्षा आपण करूया. एका बाजूला गोवे तर दुसऱ्या बाजूला भिनार. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये सुनील म्हात्रे सर आपण पाहतोय, तर स्क्वेलेकचे पंच आपण सुरेश घरत सर यांना पाहतोय. आणि ऑनलाईन सध्या भाऊ पाटील सर खारभाऊ इथून ही स्पर्धा एन्जॉय करत आहेत. उल्हास यावेळी मात्र पहिलाच चेंडूवर चांगला फटका पाहायला मिळतोय गॅप मधून, मात्र चांगला प्रयत्न तिथे केला जातोय. नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा वाचवताना क्षेत्ररक्षक राजू पाटील जे एक्सपर्ट स्कोरर देखील आहेत त्यांच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 2 धावाने सुधीर भोईर यांनी आपला अकाउंट ओपन केलेलं आहे. पुणे झोकून दिलं होतं राजू पाटील याने. राजू चांगली बाजू सांभाळताना आपल्या संघाची क्षेत्ररक्षण करताना. इथे फटका फसलेला आहे. बिग ब्लॉक मोठा मासा गळायला लागतोय. बडी मछली जाल में फसते हुए मॅन इन फॉर्म आउट होताना स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार संघाचा सुधीर भोईर. सुधीर भोईर हा बाद होऊन फॅलमध्ये परतताना एक मोठा विकेट म्हणता येईल, कारण ज्या फलंदाजाने चांगली फलंदाजी भिनार संघाकडून या अगोदरच्या सामन्यांमधून केली होती तो फलंदाज बाद झालेला आहे. आणि आता मात्र मागील सामन्यामध्ये हिरो ज्या फलंदाजाने एकाही सामना कालभार विरुद्ध भिनार संघाला जिंकून दिला होता तो फलंदाज हनुमान भोईर आता मात्र खेळपट्टीवर जातोय. पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच सुधीर भोईर ठरला होता. त्यानंतर सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच हनुमान भोईर ठरला होता. 2 षटकाचा सामना आपण बघतोय. आजच्या दिवसामधील हा 10वा सामना पाहायला मिळतोय. एवढ्या ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय या स्क्वेअर रिजन मध्ये. एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगलने पुढे सरकते. धावफलकावर भिनार संघाची 3 ओव्हर पोहोचते. आपण सामना पाहतोय स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार विपक्ष जनमन गोवे या दोन संघामध्ये. पहिले षटक मार्गास पहिले षटक वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिले षटक बदलतोय उल्हास गोलंदाजी ट्रॅक वर पाहायला मिळतोय. तर सामना करेल फलंदाज गोरख. याला मात्र चेंडूला भिरकावून दिलेलं आहे. छोटा पॅकेट बडा धमाका, छोटा तीर घावकरी गंभीर. धावसंख्या 6 ने वाढते आणि धावसंख्या 6 ने वाढून होते. धावफलकावर 9 धावा. मूर्ती लहान आहे मात्र कीर्ती महान करताना फुलटा चेंडू होता खरं तर आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलताना फलंदाज गोरख भोईर. पहिले षटक मार्गस उल्हास याच्या विरुद्ध हा मोठा फटका गोरखच्या बॅट मधून. यावेळी मात्र चांगली वापसी, चांगलं कमबॅक करताना गोलंदाज उल्हास या अगोदर चेंडूवर षटकार आणि त्यानंतर मात्र आपण पाहतो निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. धावफलक 9 धावा. पहिल्या षटकामध्ये शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. यावेळी मात्र फटका फसला होता. सेफ लँडिंग होते.
टप्प्यावर चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि 2 धावने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये देखील प्रवेश करते. स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार संघाची धावफलक 11 धावा. षटकाची समाप्ती पहिल्या षटकाची 11 धावा 11 वर 1 अशी स्थिती आपण बघतोय. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना किरण बालाराम भोईर फॅम टीम स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार या संघाची. प्लॅन मिस मात्र इथे पंचांचा इशारा वाईट आव्हान त्याला वाईट रूपाने धावसंख्या सिंगल वाढते. चंदू गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. धावसंख्या 12. दुसरा आणि शेवटचं षटक प्रगती पथावर जर्मन गोवे संघाकडून चंदूच्या माध्यमातून इथं मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे. हनुमान भोईरच्या बॅट मधून षटकार. धावसंख्या 6 ने वाढते आणि धावसंख्या 6 ने वाढून होती ती भिनार संघाची धावफलक 18 धावा. हनुमान भोईर यांनी जणू काही मागीलच खेळी सुरू ठेवलेले आहे. कालवर विरुद्ध जी खेळी खेळला होता तीच खेळी गोवे विरुद्ध पाहायला मिळते. संघ कुठलाही त्याला फरक नाही. त्याचा नैसर्गिक खेळ खेळताना आपण पाहतो हनुमान भोईर मागील सामन्यामध्ये मॅन ऑफ मॅच ठरला होता आणि त्यानंतर त्याचा आत्मविश्वास खूपच आता वाढलेला आहे. यावेळी मात्र चेंडूला दिशा दिलेली आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट पॉइंट रिझल्ट मध्ये एका धावेसाठी. धावसंख्या 1 ने वाढून होती धावफलकावर 19 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसरं आणि शेवटचं षटक चंदूच्या माध्यमातून सामन्याकडे फलंदाज गोरख भोईर त्याच्या बॅट बंदर एक षटकार देखील पाहायला मिळालेला आहे. आणि यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न शतरक्षक चेंडू खाली सुरेख झेल आणि इथे मात्र समाप्त होते फलंदाज गोरख भोईर याचा खेळ. गोरख भोईर बॅक टू पॅव्हिलियन. दुसरा हादरा बसतोय स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार या संघाला. नवी बॅटर जयेश गोरख भोईर यांनी बाद होण्यापूर्वी एका षटकाच्या मदतीने 8 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. खेळपट्टीवर अजूनही हनुमान भोईर फलंदाजी करतोय. तोही 8 या धावसंख्येवर सध्या फलंदाजी करत आहे. तर नवीन फलंदाज जयेश खेळपट्टीवर गेलेला आहे. या षटकामध्ये अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सध्या आलम या स्पर्धेचा आनंद लुटत आहे. यावेळी मात्र चेंडूला भिरकावून दिलेलं आहे. मात्र सरळ क्षेत्राच्या हातामध्ये सुरेख झेल आणि इथे मात्र आणखीन एक फलंदाज फेल. बॅक टू बॅक 2 फलंदाजांना बाद करताना चंदू आणि विकेट हॅट्रिक वर येऊन ठेपलेला पाहूया. या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक चंदू पूर्ण करेल का? चंदू जो कॅच ऑफ द टुर्नामेंट देखील ठरलेला आहे आणि शरद भोईर साहेबांकडून त्याला बक्षीस देखील दिलं गेलं होतं. त्या कॅच साठी एका हाताने झेल त्याने पकडला होता. नवीन फलंदाज किशोर धावसंख्या 19. हा
शेवटचे षटक मार्गस्थ आहे आणि शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चंदू गोलंदाजी मार्कवर तर सामना करण्यासाठी सज्ज होतोय फलंदाज किशोर. इथे चेंडू ट्रॅव्हल होतोय या मिड विकेट क्षेत्रामध्ये एका धावेसाठी, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 20. 20 धावा. मॅन इन फॉर्म हनुमान भुईर आज आक्रमक मूड मध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पाहूया चेंडूचा कशा प्रकारे सामना करेल. इथे बॅकफुटला जाऊन चेंडूला टोललेला आहे. मिड विकेट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला जातोय आणि 2 धाव पूर्ण. तर निर्धारित 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. 2 षटकांमध्ये भिनार संघाने आपल्या धावपळीवर धावा झळकवलेल्या त्या एकूण 22 आणि 23 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे जॉनवान गोवे संघासमोर हा सामना जिंकण्यासाठी. रवीजी भांबरे यांचं देखील पुन्हा एकदा आगमन होतंय आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो आपण पाहत आहोत माजी अध्यक्ष चषक 40+ 2024 दिमागदार आयोजन उद्या 13 जून भिवंडी 40+ क्रिकेट असोसिएशनचे पहिले अध्यक्ष माननीय सन्माननीय शरद भोईर साहेबांचा वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रतिवर्षाप्रमाणे हे आयोजन आपण पाहतोय याच मैदानावर. सन्मान गोवे विरुद्ध स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार या 2 संघामधील हा सामना आपण पाहतोय. आजच्या दिवसामध्ये सेकंड सामना आहे यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल शेवटचा सामना आजच्या दिवसामधील क्वालिफायचा सामना. या सामन्यातील विजय संघ विपक्ष अमर स्पोर्ट्स कासने या 2 संघामध्ये 23 धावांचं लक्ष आहे जन्मान गोवे संघाकडून सर्वजणी मैदानामध्ये विजय आणि निकेश. तर पहिले षटक घालण्याची जबाबदारी नेहमीप्रमाणे स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार संघाकडून स्वीकारले गेलेले आहे प्रभाकर या गोलंदाजाने.
ते युगमध्ये पण पहिले षटक आणि पहिल्या षटकामधील प्रभाकरचा पहिला चेंडू. यावेळी फाईन लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. शॉर्ट फाईन लेग रिजनला चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने विजय आपलं खातं उघडतोय. संघाचं देखील अकाउंट ओपन होतंय. पहिले बॅकवर्डला जाऊन चेंडूला खेळलेलं ते मिडविकेट क्षेत्रामध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. किशोर कडून मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजाला. या 2 धावेने गोवे संघाची धावसंख्या पूर्व सरकते धावफलकावर 3 वर पोहोचते. कट करण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग साधता नाही. थर्ड मॅन रिझर्व्ह मध्ये चेंडू अडवला गेलेला आहे. तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 4. जर्मन गोवे संघासमोर जे लक्ष आहे 23 धावांचं. या लक्ष्याचा पाठलाग गोवे संघ करताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी फुलटा चेंडू फायदा उचलता नाही. कव्हर रिझन मध्ये चेंडू जातोय. तोपर्यंत फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते. एकेरी दुहेरी धावेने काही साध्य होणार नाही. कारण मोठा फटका खेळण्याची आवश्यकता आहे. 23 धावांचं आव्हान आणि या 23 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना या षटकामध्ये एक मोठा फटका खूपच महत्वाचा आहे. जर्मन गोवे संघाच्या फलंदाजांना. कारण धावसंख्या फक्त आणि फक्त 5 धावा. आणि मोठा फटका आलेला आहे. चर्चा करत होतोय आणि या चर्चा सुरू होती आणि कदाचित आमचा आवाज फलंदाजाच्या कानापर्यंत देखील पोहोचलेला आहे. मौके पे चक्का. धावसंख्या 11 आणि आता मात्र समीकरण 7 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. सर्वांच्या आवडीचा शब्द 7-12. सध्या या शब्दाला भरपूर वजन आलेलं आहे. महत्व प्राप्त झालेलं अल्पेश गायकवाड. आपण पाहतो यावेळी मात्र प्रयत्न चांगला आणि फलंदाज बाद. कॅच ऑफ द टुर्नामेंट ही देखील म्हणता येईल. या स्पर्धेमधील आणखीन एक सर्वोत्कृष्ट झेल अगदी स्वतःला झोकून देऊन सुधीर भोईर यांनी हा झेल पकडलेला आहे. पहिला फलंदाज जर्मन गोवे संघाचा बाद झोवताना 11 धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद झालेला आहे. आता मात्र 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. पाण्याची सुविधा मैदानामध्ये पुरवायची आहे. 6 चेंडू 6 चेंडू आणि 12 धावा. अर्धा डझन चेंडू आणि तब्बल 1 डझन धावांची आवश्यकता आहे. या सामन्याचं समीकरण जर पाहायचं झालं तर
ए, कोण कोण? चौकामधले झाड. हॅलो या 8 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सुधीर स्वागत चौकाराने केले फलंदाज विजय याने. पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत पाहायला मिळते. 5 चेंडू आणि 5 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता. दोन्ही संघांना समान संधी आता मात्र निर्माण झालेली आहे. इथे मात्र फटका फसलेला आहे. सेफ लँडिंग होते. एक धाव फलंदाज पूर्ण करतात आणि एका धावेने जर्मन गोवे संघाची धावसंख्या वाढून होती धावपैकी 16 धावा. आता मात्र पुन्हा एकदा समीकरण बदलताना पाहायला मिळतंय. शेवटचे 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता. हॅलो 4 चेंडू आणि मला 7 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र रनआउटची संधी आणि रनआउट होताना फलंदाज बंडू याची गेली संपुष्टात. गेल्या पावली माघारी परतताना आपण बघतो बंडू हा फलंदाज. आता मात्र पुन्हा एकदा समीकरण बदलताना पाहायला मिळत आहे. जर्मन गोवे संघासाठी आता मात्र समीकरण आपण पाहतोय. चेंडू शिल्लक आहेत 3 आणि 3 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. मात्र अजूनही सामना संपलेला नाही. न्यू बॅटर विकास मात्र सामन्यापर्यंत विजय ज्याच्या नावामध्ये विजय आहे. पाहूया आपल्या संघाला विजय मिळून देईल का. दुसऱ्या बाजूला विकास आपल्या संघाची झकास कामगिरी करेल का. 3 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. 3-7चं समीकरण. ड्रेसिंग कंपल्सरी नाही मात्र चेसिंग कंपल्सरी असणार आहे. त्याची गोवे संघाने नोंद घ्यायची. पंचांचा इशारा वाईट. आव्हान त्याला वाईटच्या रूपाने. धावसंख्येमध्ये 1 ने भर. धावसंख्या 17. 3 चेंडू 6 धावांची आवश्यकता. 3-6चं समीकरण म्हणजे प्रति चेंडू मागे 2 धावांची आवश्यकता. 3-6चं समीकरण. व्हॉट अ मॅच. फुलटा चेंडू होता. फायदा उचलता आलेला नाही. ऐसा मौका फिर का मिलेगा. थोडासा पश्चाताप करताना आपण बघतो विजय फलंदाज. कारण एक संधी होती मोठा फटका खेळण्याची. समीकरण बदलतंय. 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. विकास आता मध्ये स्ट्रायकर इनला आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू मध्ये 5 धावा. इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन. थोडस बॅकहँड डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळतोय. हात रोखून हा चेंडू केला होता. आता मात्र शेवटचा 1 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. विजय याने जो नक्कीच सुवर्ण संधी गमावले तोच कदाचित या सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकेल. जर गोवे संघ हा सामना हरला तर. 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता. षटकार पाहायला मिळेल का. इथे हा विजय संपादन केलेला या स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार संघाने. अभिनंदन स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार याने हार्ड लक जर्मन गोवे. हार्ड लक एक्सपर्ट स्कोरर राजू पाटील. टॉस कडे आपण बघूया. टॉस केला जाईल जर्मन सॉरी अमर स्पोर्ट्स कासने आणि स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार या 2 संघामध्ये. मॅन ऑफ द मॅच कडे देखील आपण वळणार आहोत.